आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार विविध योजना राबवित असते। त्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारचे आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांनी देवरी या ठिकाणी आदिवासी समाजातील लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देऊन लाभार्थ्यांना धनादेश आणि मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यातून प्रत्यक्ष आदिवासी समाजातील विविध नागरिकांना या योजनांचा लाभ देण्यात आला, जेणेकरून आदिवासी समाजाचा विकास होऊन त्या भागातील उपलब्ध असलेल्या साधनांनी या समाजातील नागरिकांनी स्वतःचा विकास करावा, हा त्यामागचा उद्देश असल्याचे मंत्री विजय कुमार गावित यांनी स्पष्ट केले आहे। भगवान बिरसा मुंडा गौरव यात्रेच्या निमित्तानं आज आम्ही जनजागृती करणं, आदिवासी बांधवांचे मेळावे घेऊन त्यांना वेगवेगळ्या योजना देणं, त्याचबरोबर आश्रमशाळा वसतिगृहाचे इमारती आहे त्यांचं काहींचं भूमिपूजन उद्घाटन असे विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आज सकाळपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये मी फिरतो आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून जे काही योजना आम्ही आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबवतो आहे त्याच्यापर्यंत पोहोचाव्या हा त्याचा मागचा उद्देश आहे। कारण की पूर्वी आम्ही आदिवासी विकास वित्तीय महामंडळाच्या योजना केंद्र शासनाकडून आम्ही काही राबवत होतो, त्याच योजना आपण राज्यामध्ये सुद्धा राबवायचा आपण सुरू करतो आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बेनिफिशरीज आहे, लाभार्थी आहे, त्यांना वाहनं प्रवासी वाहनं असतील, मालवाहू वाहनं असतील, त्याचबरोबर धाबे असतील किंवा वेगवेगळे प्रशिक्षण देण्याचे योजना असतील, त्या वैयक्तिक ज्या योजना आहे व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून त्या योजना आपण मोठ्या प्रमाणामध्ये राबवतो आहे आणि बचत गटांनी आणि शेतकरी उत्पादक गटांनी मोठ्या प्रमाणामध्ये काही डेअरीचे उपक्रम राबवत आहे। मी ज्या पद्धतीने सांगितलं मऊ फ्लावर आहे त्याच्यापासून गोळा करणं, प्रक्रिया करणं, त्याचे व्यवसाय आपण करतो आहे। काही ठिकाणी लाखचे आपण त्या ठिकाणी सुरू केलेले आहे। या भागात जे उपज असेल ते उपजमधून आपल्याला हे करण्याची भूमिका आम्ही स्वीकारली आहे। ज्या ठिकाणी धान होतं त्या ठिकाणी मिलिंगसाठी पण आम्ही काही ठिकाणी त्यांना निधी उपलब्ध करून दिलेला आहे। तर अशा पद्धतीने त्यांना व्यवसाय उपलब्ध करून देणं, महिलांना त्यांच्या बचत गटांना मदत करणं, अशा पद्धतीच्या योजना केल्या आहेत। त्याचबरोबर जोडधंद्याच्या रूपानं काही ठिकाणी आपण गायी देतो आहेत, काही ठिकाणी शेळ्यांचे सुद्धा आपण वाटप सुरू केलेलं आहे। NTV न्यूज मराठी, गोंदिया।